आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। माझ्यावर राजकीय हेतूने ईडीचं आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। आता ही लढाई न्यायालयात लढणार असल्याचंही रोहित पवारांनी सांगितलंय। माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। फेब्रुवारी 2024 ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो। 12 तास चौकशी झाली। जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे। जे काय त्यांनी बघायचे ते तिथं बघितलेलं आहे। अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत। माझा कारखाना हा सिंबॉलिक ताबा हा ईडीचा आहे, पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे। तो अजून सुद्धा मी चालवतो। कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही। आणि काल चार्जशीट जी फाईल केली ती का केली? कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते। आपण जर बघितलं तर या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे। आणि मी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एमएससी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो। नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो। पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला। ईडीली जी एफआयआर फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफआयआर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही। आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं। म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एमएससी बँकेच्या बोर्डात नव्हता। तिथं माजी अधिकारी होते, माजी आयएस अधिकारी होते जे आरबीआयने बसवलेले आहेत। आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माजी अधिकाऱ्यांनी आणि ऍडमिनिस्ट्रेटरनी काढलं ते टेंडर त्यावेळेस बारामती ॲग्रोनी घेतलं होतं। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात। मार्च 2023 मध्ये ईडीनं बारामती ॲग्रोची 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली, ज्यात 161.30 एकर जमीन, एक साखर कारखाना, मशिनरी आणि संभाजीनगरच्या कन्नड इथे असलेल्या इमारतींचा समावेश होता। जानेवारी 2024 मध्ये ईडीने रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोसह अन्य संबंधित ठिकाणी छापेमारी केली। छाप्यानंतर रोहित पवारांना ईडीच्या मुंबई कार्यालयात समन्स बजावण्यात आलं आणि त्यांची चौकशी करण्यात आली। ही मालमत्ता कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडची आहे, जी बारामती ॲग्रोनं कथितरित्या लिलावाद्वारे विकत घेतली। ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळवलेली असल्यामुळे हा व्यवहार मनी लॉन्ड्रिंग कायद्याचं उल्लंघन असल्याचा आरोप ईडीने केला। मनी लॉन्ड्रिंगचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2019 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित होता। लिलावात हेराफेरी करण्यात आली असाही ठपका ठेवण्यात आला। बारामती ॲग्रोच्या एका जवळच्या व्यक्तीला, ज्याला कोणताही अनुभव किंवा आर्थिक क्षमता नव्हती, त्याला 100% पात्र ठरवण्यात आलं। या प्रकरणी आतापर्यंत 121.47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे 3 तात्पुरते आदेश जारी करण्यात आले।